राम राम मित्रांनो, नमस्कार. मी विक्रांत, VP प्लस चॅनल तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण छान असाल. मित्रांनो बघा, महत्त्वाचं तब्येत जर छान असेल तर सर्व गोष्टी पुढच्या चांगल्या होत्या. तर तुमची तब्येत जर चांगली नसेल तर पुढचं तुम्ही कुठलंच काम करू शकत नाही. मी या टॉपिकवर का बोलतोय का आज आपण जे MIDC मध्ये ऑक्सिजन जिम आहे त्या ठिकाणी आपण आलो आहे. त्या ठिकाणचे शाहीद सर आहेत, ते आपल्याला सांगणार आहे की बाबा तिथले शेड्यूल कसे आहे, त्यांचे वुमनचं कसं आहे, पॅकेज कसं आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला आज कळणार आहे. मित्रांनो, जर तुमची बॉडी जर चांगली असेल, जर तुमचं फिटनेस छान असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या होत्यात. जर तुमचं फिटनेस व्यवस्थित नसेल तर बऱ्यापैकी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा सामना करावा लागतो. नेहमी मित्रांनो व्यायाम करत चला. व्यायाम केल्यानंतर ते सर्व दिवस चांगला जातो. महत्त्वाचं तुम्ही फ्रेश वाटता. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांची जाणून घेणार आहे. तर चला आपण जाऊ. तर हे आपल्या समोर बसलेले आहे शाहीद सर. तर सर नमस्कार. जे आमच्या यूट्यूबमध्ये सदस्य बघत आहेत, तुम्हाला ऑक्सिजन जिमचं नाव खूप ठिकाणी मी ऐकलं, यूट्यूबला पण पाहिलं, इंस्टाग्रामला पण बघितलं, तुमचे मोटिवेशनल पाहिले, ट्रेनर बघितले, खूप चांगल्या पद्धतीने गाईड करतात. नक्की तुम्हाला काय सांगायचं आहे सर? आता आमचे 2 शाखा आहेत. आमची पहिली शाखा आहे आत्ता तुम्ही जी दाखवल्याप्रमाणे MIDC मध्ये संभाजीनगर जो एरिया आहे, बिझनेस पॉईंट बिल्डिंग आहे, तिथं 3rd फ्लोअरला आपली जिम आहे. तिथून दुसरी जी शाखा आहे आपली ते बारामतीमध्ये जे डॉमिनोज पिझ्झा आहे त्याच्यावरती 1st फ्लोअरला आपली दुसरी शाखा आहे. आणि आज आपल्या दोन्ही शाखेमध्ये आम्ही ह्या पूर्ण फॅसिलिटीज जे मेंबरला जे आमची सर्व्हिस आहे ह्या पूर्ण आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. तर ह्यामध्ये सकाळी 5 वाजता आपली जिम चालू होते सर. 5 ते पूर्ण दिवसभर आपले जिमचं टायमिंग आहे. रात्री 10 वाजता क्लोजचं टायमिंग आहे. तर त्यामध्ये आम्ही वेटलिफ्टिंगचा जो फ्लोअर आहे, वेटलिफ्टिंगचा फ्लोअर, कार्डिओ सेक्शन आहे, तुम्हाला क्रॉसफिट सेक्शन आहे, झुंबा अरोबिकचे बॅचेस आपण घेतो, बॉलिवूड डान्स वगैरे मॉर्निंगला होतो, इव्हिनिंगला सुद्धा त्या बॅचेस होतात. स्टीम बाथची पण सोय आहे आपल्या इथं, चेंजिंग रूम आहे आणि भरपूर म्हणजे ॲडव्हान्स मशिनरीज पूर्ण आपल्या जिममध्ये आहेत. आणि ट्रेनरसुद्धा खूप आमचे चांगले आहेत, सर्टिफाईड ट्रेनर आहेत. तर अशा प्रकारचे म्हणजे आम्ही खूप म्हणजे बारामतीतले जेवढे पण आमचे मेंबर्स असतील त्यांना आम्ही चांगली सर्व्हिस देण्याचं काम करतो. लोकांचे आरोग्याची आम्ही काळजी घेतो आणि जेवढं त्यांना चांगले आमच्याकडून सर्व्हिस देता येईल असं आम्ही काम करतो. आणि ज्या वेट लॉससाठी, वेट गेनसाठी पण भरपूर आमच्या इथं म्हणजे ॲक्टिव्हिटी होतात. आता बऱ्यापैकी जे जिम करणारे लोक आहेत ते आता तब्येत वाढवण्यासाठी प्रयत्न करतात, मग त्यासाठी तुम्ही काही प्रोडक्ट्स वगैरे सप्लाय करता का? नाही सर, म्हणजे प्रोटीन्स वगैरे तर असतातच पूर्ण म्हणजे. तर आम्ही नॅचरल पद्धतीने म्हणजे डाएट वगैरे जे असतो ना आपला, जे आहारातून जेवढं तुम्हाला देता येईल डाएट आम्ही एकदम प्रॉपर लिहून दिल्यावर ते फॉलो करतात. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही नॅचरल जे आहे ना, बाकीच्या जिममध्ये गेल्यानंतर कसं की प्रोटीन्स वगैरे देऊन ते जिमचं वगैरे हे केलं जातं किंवा वेट किंवा ते फिटनेस, पण तुम्ही ज्या करून नॅचरलमध्ये जास्त तुमचा म्हणजे समावेश किंवा सहभाग आहे म्हणायचा. ओके, अजून काय सांगतात बरं आमचे जे आता मित्र बघत आहेत की बाबा त्यांना त्यांचे आता बऱ्यापैकी वेट गेन करण्यासाठी किंवा वेट कुणी वाढवतं कुणी कमी करतं, यासाठी तुमचा काय सल्ला राहील? वर्कआउट रोज तुम्ही जर वर्कआउटला 1 तास वेळ दिला ना सर, तर तुमचं जे आपण दिवसभरातून आहार घेतो आपण, किंवा आहार कोणता घ्यायला पाहिजे, काय खाल्लं पाहिजे? आपलं जेवणातून पण भरपूर प्रोटीनचे तुम्हाला सोर्स आहेत. म्हणजे बॉईल एग्स आहेत, ओके, तुम्हाला नॅचरल एकदम चिकन आहे, आपलं तुम्हाला वेट गेनसाठी म्हणजे भरपूर म्हणजे आपल्या इडली आहे. तुम्हाला जे डाएट प्लॅनच असतो आपला नाही का पूर्ण, म्हणजे त्या हिशोबाने तुम्ही जर डाएट चांगला केला ते मग वेट लॉससाठी असून दे नाही तर वेट गेनसाठी असून दे, त्या प्रकारे मग तुमचं ते होऊन जातं, वेट लॉस वेट गेन होतं. नक्कीच सर, जे ज्यांनी आता तुम्ही आम्हाला एवढा मोलाचा सल्ला सांगितला, जे आमच्या लोक बघत आहेत ते नक्कीच तुमची ऑक्सिजन जिम जॉईन करतील, येतील. आणि मित्रांनो, खूप चांगला सेटअप आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेलच. खूप चांगले ट्रेनर आहेत, महत्त्वाच्या वुमनसाठी खूप चांगली गाईड करतात. नक्की या ऑक्सिजन जिममध्ये जिम करायला या. धन्यवाद सर, थँक्यू. मित्रांनो, ज्या टाईमला मी ऑक्सिजन जिमला आलो की बारामतीमध्ये यांना कोण ओळखत नाही, अप्पानी अण्णा. खूप त्यांचं फिटनेस पाहू शकता तुम्ही. तर त्यांच्याकडून आपण ऐकायला आपल्याला आवडेल की नक्की बाबा एखाद्या समजा व्यक्तीने जॉईन केली जिम, तर त्या जिम जॉईन करताना नक्की कोणत्या गोष्टी किंवा ते कसं, सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला आवडणार आहेत. तर चला आपण जाऊया, अप्पा आणि अण्णा दोघांकडं जाऊया. आपण पाहू शकता त्यांची बॉडी वगैरे कशी आहे. त्यांना 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. सोपं नाही आहे 10 वर्षात जिम करणं, म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांना माहीत आहे. नमस्कार,
आता आमच्या युट्यूबमधले जे सदस्य तुम्हाला बघत आहेत तर त्याबद्दल तुम्ही सांगा की जिम जॉईन करताना की काय म्हणजे काळजी घ्यायला पाहिजे किंवा सगळ्या गोष्टी सांगा की आम्ही कसं बाबा तुम्ही हे करता मुलांना गाईड करता. जेणेकरून आपण जिम जॉईन केल्यानंतर आपण मुलांना एक आठवड्यानंतर बेसिकच वर्कआउट शिकवतो, कारण की त्यांना पूर्ण नॉलेज नसतं बरोबर की काय मारावं काय नसतं, किती कुठला आला तरी आपण त्याला जेणेकरून आमच्या पद्धतीने आम्ही त्यांना शिकवलं जातं की जेणेकरून त्यांना काही गोष्टीचं नॉलेज नसतं किंवा वेटचं नॉलेज नसतं किंवा काय नसतं. त्याच्यामुळे आम्ही त्यांना एक आठवडा बेसिकवर ठेवतो. एक आठवड्यानंतर आम्ही त्यांना एक शेड्यूल देतो की तुम्ही असं घ्या तसं घ्या, जर चेस्ट असेल तर चेस्ट, बायसेप असेल तर बायसेप्स, त्यांना फुल सपोर्टमध्ये केलं जातो. आणि आपल्या इथं जिममध्ये आम्ही असं नाही की आम्ही पर्सनलीसारखं सगळ्यांकडे लक्ष दिलं जातं की जेणेकरून त्याला इंजुरी नाही झाली पाहिजे अगदी भविष्यानंतर. ते महत्त्वाचा पॉईंट आहे. जेणेकरून इथनं गेल्यानंतर त्यांनी आपल्या जिमचं बी नाव काढलं पाहिजे, ट्रेनरचं बी नाव काढलं की म्हणजे जास्त आत्म म्हणतात ना ओव्हर कॉन्फिडन्स नाही पाहिजे, कॉम्पिटिशन नाही पाहिजे. जेणेकरून जास्त वेट मारत असेल तरी आम्ही त्यांना सांगू शकतो की तुम्ही एवढं वेट मारू नका, चुकीचं मारता इंजुरी होऊ शकते. आमचं काम सांगणे की जेणेकरून ह्या गोष्टी नाही झाल्या. म्हणजे सेफ्टीची तुम्ही बऱ्यापैकी काळजी घेता. काळजी बऱ्यापैकी जिम मध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की सेफ्टीमध्ये मुलं काय करतात की बाबा तुम्ही जसं सांगितलं ओव्हरलोड जास्त वेट मारणे किंवा ते चेस्टला थोडंसं इश्यू काय बरेच गोष्टी इंजुरी होणे, तर या गोष्टी अजिबात नाहीये. म्हणजे तुम्ही सेफ्टीची काळजी घेता. अजून काय सांगताल? हेच सगळ्या बेसिक आपल्या इथं झुंबा बी असतो, झुंबा एरोबिक्स असतात, ह्या गोष्टी सकाळी होत्यात. त्यानंतर बी शिस्त महत्वाची असते की जेणेकरून बाकीच्या जिममध्ये गेला तुम्ही काय बी मानते तर आपली तर शिस्त पाळली जाते महत्वाची. तुम्ही जिममध्ये आल्यानंतर कसं ऍक्टिव्ह बोललं पाहिजे, काय गोष्टी केल्या पाहिजेत, ह्यानंतरच आम्ही पुढं पाऊल उचलतो. जेणेकरून तुम्ही कुठला मोठा बिल्डर असू दे का असू दे, जेणेकरून तुम्हाला आमच्याकडे शिकलंच पाहिजे, तुम्हाला सहारा घेतलाच पाहिजे. शिकवल्याशिवाय तर कोणती गोष्ट नाहीच नाही, विदाऊट न शिकता तर होणार. काही लोक म्हणतात आम्ही हे करू शकतो, आम्हाला तिकू शकतो, आमचं आम्ही करतो, पण तसं नाही. आम्हाला शिकलंच पाहिजे. इंजुरी झाल्यानंतर शेवट आम्हाला तुम्ही बोलणार ना इंजुरी झाली, आम्हाला बेसिकली प्रत्येक परफेक्ट सेट दिला पाहिजे, घेतला पाहिजे, जेणेकरून तो खुश झाला पाहिजे आणि आम्ही बी खुश झालो पाहिजे. नक्कीच नक्कीच नक्कीच. आता जे आमच्या युट्यूबमधले जे सदस्य बघत आहेत, तुम्ही जो पहिला जो सांगितलं पॉईंट की सेफ्टी हे तर नाही, बाहेर पण सेफ्टी महत्त्वाची आहे. जसं तुम्ही जिममध्ये म्हणताय ना तसं बाहेर पण महत्त्वाची सेफ्टी आहे. सेफ्टीशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. तर नक्कीच जे आमचे लोक बघत आहेत येतील ऑक्सिजन जिममध्ये, तुमची गार्ड घेते म्हणजे तुम्हाला भेटतील, काही गोष्टी तुम्हाला विचारतील. तर थँक्यू, धन्यवाद.